ओके. नमस्कार मित्रांनो, सराव संच 1.3 आपण या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी तुम्हाला निश्चयक म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी आपण पहा. हे दोन समांतर रेषांमध्ये अशा पद्धतीचे संख्यांची मांडणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. या ठिकाणी हे उभा स्तंभ 1 आणि उभा स्तंभ 2 हे अशा पद्धतीची आणि आडव्या ओळी बघा, आडवी ओळ 1 आणि आडवी ओळ 2 म्हणजे हा जो निश्चयक आहे याला इंग्लिश मध्ये डिटर्मिनंट असं म्हणतात. या निश्चयकाला 2x2 चा डिटर्मिनंट आहे. याला काय म्हणतात? 2x2 म्हणजे दोन उभे स्तंभ आणि दोन आडव्या ओळी असा 2x2 चा निश्चयक. आता हा सोडवायचा कसा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, हे सोडवताना आपण काय करायचं असतं, सुरुवातीला असं तिरपं जायचं, तिरकस गुणाकार करायचा, वजा हा असा तिरकस गुणाकार करायचा. बघा, 3 × 5, 3चा आणि 5चा गुणाकार, 3चा आणि 5चा म्हणजे या ठिकाणी तुमचे 5 येतील. ओके. नंतर इथे वजा चिन्ह टाकायचं. वजा चिन्ह टाकल्यानंतर आता असा गुणाकार करायचा, असा गुणाकार. इथे 4 घेतलेले, आता राहिले तुमचे 2 म्हणजे या ठिकाणी किती असेल तुमचे 2 × 4. पहिले 3 × 5 केला, नंतर इथून ह्या टोकावर घ्यायचं, याचा याचा गुणाकार करायचा, 2 × 4 असा गुणाकार होईल. बघा, मग आता हे किती झाले तुमचे 5 त्रिक 15. ह्या बॉक्स मध्ये 15 होतील. ओके. आणि हे 4 दोन्ही तुमचे 8 ऑलरेडी आहेतच. नंतर 15 मधून हे 8 वजा करा. 15 वजा जर 8 केले तर खाली तुमचे 7 उरतात. अशा पद्धतीने पहिली कृती अतिशय सोपी अशी कृती आहे. तुमच्या लक्षात आली असेल, ध्यानात ठेवा, अगदी व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी, पुढील निश्चयकांच्या किमती काढा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. बघा, आता आपण 1 बाय 1 सोडू. हे सोडवल्यानंतर हे दुसरं आणि हे तिसरं एक एक आपण सोडवत जाऊया. मी एका खाली एक सोडवतो. सुरुवातीला असे 2-2 कंस करूया. या कंसामध्ये आपल्याला किमती भरायच्या. सुरुवातीला बघा, -4, -1 आणि 4चा गुणाकार, इथे -1 आणि हा 4 इथे टाकायचा. नंतर हे वजा चिन्ह घ्यायचं मध्ये. नंतर 7 आणि 2, 7 आणि 2 अशा पद्धतीने आपण सोडवणार. बरोबर. बघा, 4 आणि 1ला गुणल्यानंतर 4 1 4 आणि त्याला हे वजा चिन्ह द्यावं लागेल. त्याच्यानंतर हे वजा चिन्ह पुढचं, हे 7 दुने 14. दोन्हींना समान चिन्ह असल्यामुळे आपण बेरीज करणार. 14 मध्ये 4 मिळवल्यानंतर 8, आलेल्या बेरजेला मोठ्याचं चिन्ह द्या. म्हणजे हा पहिला जो आला त्याची किंमत 18 आली. आपण दुसरं सोडूया. ह्या ठिकाणी गुणाच्या सारखी 2-2 कंस करूया. याच्यात आता किमती भरायच्या. 5 आणि 0, इथे टाकायचा 5, इथे टाकायचं 0, नंतर 3 आणि -7, 3 आणि -7. बस, आता या ठिकाणी भरणार आहोत. बरोबर. किती झाले हे? 5 0 0 म्हणजे 5चा आणि 0चा गुणाकार 0. हे वजा चिन्ह, इथे वजा चिन्ह आहे, लक्षात घ्या. हे वजा आणि हे वजा, वजा वजा किती झाले? अधिक. हे 7 त्रिक 21 आणि 21 मध्ये 0 मिळवल्यानंतर किती झाले तुमचे? 21. दुसऱ्याची किंमत आली 21, पहिल्याची किंमत आली -18. आता तिसरं सोडूया. तिसऱ्यासाठी पुन्हा इकडे पहा, कंस करतो. याच्यात किमती भरायच्या आपल्याला. याचा आणि याचा गुणाकार 7 छेदस्थानी 3, नंतर 1 छेदस्थानी 2. लक्षात घ्या, याचा आणि याचा गुणाकार इथे घेतला, हे वजा चिन्ह. आता इकडे यायचं, 5 छेदस्थानी 3 आणि नंतर हे 3 छेदस्थानी 2 असा गुणाकार आला. बरोबर. पहा, आता छेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार. पहिल्यांदा अंशाचा गुणाकार करू. 7 1 7 छेदस्थानी 3 दुनी 6, हे वजा चिन्ह. नंतर 5 त्रिक 15 छेदस्थानी 3 दुनी 6. बरोबर. छेद समान आहे 6, आहे की नाही? आता 7तनं 15 म्हणजे 15 मधनं हे 7 काढूया. किती उरले तुमचे? 8 आणि आलेल्याला मोठं चिन्ह द्यायचं म्हणजे किती आले? -8. -8 छेदस्थानी 6. लक्षात घ्या, 15 मधून 7 काढले, 8 उरले. छेदस्थानी 6 होते म्हणून एकदा 6 घेतले
अजून पण तुम्ही 4 भाग देऊ 2 भाग देऊ शकतात. अंशाला आणि 2 जर भाग दिलं तर वरती बेचोक 8 आणि खाली बेत्रिक 6 अशा पद्धतीने किमती आपल्याला या ठिकाणी टाकता येतील. म्हणून पहिल्या प्रश्नातले हे 3 आकडे अशा पद्धतीने आपण लिहिलेत. तुम्ही व्यवस्थित लिहा. चला मित्रांनो, प्रश्न 3रा आहे. पुढील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा. आतापर्यंत एक सामायिक समीकरण एक आलेख पद्धतीने आता घेतला, पण त्याच्या आधी निरसन पद्धत आपण 2 पद्धतीचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. आता ही 3री जी पद्धत आहे क्रॅमर नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली जी पद्धत आहे त्याला क्रेमर असा शब्द बघा. क्रॅमरच्या पद्धतीने आपण ही कसं सोडवणार आपण ते बघूया. या ठिकाणी 3x - 4y = 10, 4x + 3y = 5 ही 2 समीकरणं आपल्याला दिलेली असतील. त्याच्यात पहिल्यांदा डी काढायचा, त्याच्यानंतर dx काढायचा आणि त्याच्यानंतर dy काढायचा. डी या शब्दाचा अर्थ इंग्रजीत डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक. निश्चयकाच्या या किमती आपल्याला या ठिकाणी काढायचं. मग हा डिटर्मिनंट डी काढायचा. आता लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा. सुरुवातीची ही जी जागा असते पहिली, ही x चे सहगुणक असतात आणि हे ठिकाणी y चे सहगुणक लिहायचे. मग इथे x चे सहगुणक, दोन्ही समीकरणातले x चे सहगुणक बघा. पहिल्या समीकरणातला x चा सहगुणक या ठिकाणी घेतला 3, दुसऱ्या समीकरणातला 4 या ठिकाणी घेतला. लक्षात घ्या. ओके. आता ही जागा y साठी आहे. y चे सहगुणक तो किती तुमचा -4 आहे, तो इथे लिहिला. इथे तुमचे +3 आहे ते हे त्या ठिकाणी घेतले. ओके. त्याच्यानंतर dx घ्यायचा आपल्याला. dx घेताना काय करायचंय माहितीये का, हा एक सफिक्स आहे d सफिक्स x, म्हणजे ही जी x ची जागा असेल ना, जसं इथे x चे सहगुणक घेतले, ह्या x च्या सहगुणकाच्या ठिकाणी x डिलीट x म्हणायचं आपण थोडक्यात. म्हणजे x डिलीट करायचे, x चे सहगुणक डिलीट करायचे. हे नाही टाकायचे. मग याच्या जागेवर 3 आणि 4 नाही टाकायचे. त्याच्या जागेवर काय टाकायचे, 10 आणि 5 टाकायचे. 10 आणि 5 या स्थिर संख्या घ्यायच्या. आणि ही y ची जागा जशीच तशी -4 3 -4 3 इथे ना, म्हणून -4 3 आपण जशीच्या तशी घेणार. राईट. म्हणजे जिथे dx असेल डिलीट x म्हणायचं. म्हणजे x चे सहगुणक या ठिकाणी न लिहिता स्थिर लिहायचे, पण y चे मात्र घ्यायचे. आता dy म्हणजे डिलीट y चे सहगुणक किती असतात की ते डिलीट मारा. पण त्याच्या जागेवर कोणते घ्या, 10 आणि 5. लक्षात घ्या, इथे म्हणायचं 10 आणि 5. मग इथे कोणाला टाकायचं, x चे सहगुणक ठरलेले तुमचे 3 आणि 4. 3 आणि 4 करेक्ट. पहा, लक्षात घ्या. तुम्ही पुन्हा सांगतो, या ठिकाणी नुसतं डी जर काढायचं असेल, फक्त डी, तर त्यावेळेस x चे सहगुणक दोन्ही इथे लिहिले आणि ह्या जागेवर y चे सहगुणक दोन्ही इथे लिहिले. ज्यावेळेस dx काढणार आपण, dx काढत असताना डिलीट x म्हणजे x च्या सहगुणकाच्या जागेवरती ही स्थिर संख्या, बरोबरच्या चिन्हाच्या बाजूच्या जे 2 संख्या असतील त्या दोन्ही इथे घ्यायच्या आणि ही y चे सहगुणक जसेच तसे -4 3 ते जसेच्या तसे. dy काढत असताना y काढत असताना y डिलीट मारायचा, त्याच्या जागी कोण टाकायचं, मग 10 आणि 5 टाकायचे आणि या ठिकाणी x चे सहगुणक जसेच्या तसे. एवढा बदल तुमच्या लक्षात आला, बाकीचं अगदी सोपं आहे. चला आता आपण यांना सोडूया. मग आता बरोबर मला सांगा, मी नेहमीसारखे 4 कंस करतो बघा, असे कंस करून घ्यायचे. ओके. याचा आणि याचा गुणाकार म्हणजे इथे 3, इथे सुद्धा 3, 3 गुणिले 3, इथे 4 गुणिले 4 -4 गुणिले पुन्हा तुमचा हा 4. ओके. मग हा गुणाकार कसा झाला बघा. 3 आणि 3 गुणलं 3 त्रिक 9, वजा आणि वजा अधिक झाले. हे 4 चोक किती झाले तुमचे 16 आणि म्हणून ही किंमत किती आली 16 आणि 9 किती झाले तुमचे 25. म्हणजे डी ची किंमत आली तुमची 25. चला आपण आता dx काढूया. dx काढताना सुद्धा असंच. ओके. पहा, मग या ठिकाणी आता याच्या किमती टाकायच्या. 10 आणि 3, इथे 10 इथे 3, हे वजा चिन्ह, -4 आणि 5, -4 आणि 5 बरोबर काय झाले बघा. 10 त्रिक 30, नंतर हे वजा आणि हे वजा अधिक 4 पंचे 20 आणि मग काय झाले 30 अधिक 20 म्हणजे तुमचे 50 झाले. आणि हा तुमचा काय आहे या ठिकाणी dx. लक्षात घ्या, जसा डी काढला 25 तसा dx याला तुमचा 50. आता या ठिकाणी dy काढायचा आहे. हा dy, लक्ष द्या,
हा डीवाय आहे, डीवाय बरोबर असा यांचा गुणाकार करूया. पहा आता 3 गुणिले 5 इथे 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 40 10 गुणिले 4 सॉरी. मग आता हे किती झाले तुमचे 5 त्रिक 15 5 त्रिक 15 आणि हे 10 चौक 40 बरोबर. पहा आता हे 15 आणि हे 40 15 मधून 40 नाही पण 40 मधून 15 काढले खाली उरले तुमचे 25 आणि त्याला मोठ्याचं चिन्ह द्यायचं. हा तुमचा काय आला डीवाय. मग डीवाय बरोबर किती आले वजा 25 डीएक्स बरोबर 50 आणि डी बरोबर 25. ह्या किमती काढल्यानंतर तुम्हाला आता एक्स आणि वाय काढायचा आहे. एक्स आणि वाय काढण्यासाठी मी ह्या ठिकाणी लिहितो. बाळांनो जर तुम्हाला एक्स काढायचा असेल तर एक्स काढण्यासाठी डीएक्स भागिले डी करावे लागतात. क्रॅमरचा नियम काय सांगतो क्रॅमर म्हणतो तुम्हाला जर एक्स काढायचा असेल ना डीएक्स भागिले डी करा बरोबर. आता पहा या ठिकाणी डीएक्स तुमचा 50 आहे ते 50 या ठिकाणी लिहिले. पहा डीएक्स 50 भागिले डी किती तुमचे 25 आहे ते 25 या ठिकाणी घेऊया. मग 25 ला भाग द्या 25 एक 25 25 दुने 50 उत्तर तुमचे आले 2. म्हणजे तुम्ही इथं असं म्हणू शकता एक्स बरोबर किती आले तुमचे 2. ही एक्सची किंमत अशा पद्धतीने काढली. तसंच वाय काढूया. वाय जर काढायचा असेल तुम्हाला तर तो काय करतो आपण डीवाय छेदस्थानी डी असं लिहितो. बघा एक्स काढताना डीएक्स भागिले डी केला तर वाय काढताना डीवाय भागिले डी करा. डीवाय ची किंमत वजा 25 आहे छेदस्थानी आणि डी ची किंमत 25 आहे. 25 ला 25 चा भाग दिला तर उत्तर किती येणार तुमचं 1 आणि त्याला हे वजा चिन्ह वजा 1 म्हणजे वाय बरोबर किती आले तुमचे वजा 1. लक्षात घ्या हे हा एवढा पार्ट हा नंतर आपण काढलेला आहे. की ज्यावेळेस पूर्ण डीएक्स डीवाय काढून झाल्यानंतर एक्स वायच्या ज्या किमती काढल्या त्या अशा पद्धतीने काढल्या. व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही हे सगळं. ओके. दुसरं उदाहरण 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 6x बरोबर 8 वजा 5y अशा पद्धतीची समीकरणं दिलेली आहेत. ती समीकरण आपण आता व्यवस्थित लिहून घेऊया. 4x अधिक 3y बरोबर आता हे वजा 4 पलीकडे गेल्यानंतर अधिक 4 झाले. हे पहिलं समीकरण. 6x अधिक 5y हे 5y ला इकडे घेतलं 6x अधिक 5y बरोबर तुमचे 8 अशा पद्धतीने समीकरण. दिलेले समीकरण अशी होती की आपल्या सोयीनुसार आपण अशा पद्धतीने लिहून घेतली. लक्षात ठेवा. आता आपण डी काढतोय. डी काढतो म्हणजे तुमचे या ठिकाणी एक्स चे सहगुणक या ठिकाणी वाय चे सहगुणक. सांगा मला आता एक्स चे सहगुणक इथे 4 आहे या ठिकाणी 6 आहे. इथे वाय चे सहगुणक 3 आणि या ठिकाणी 5. ओके. या पद्धतीने आता डीएक्स लिहायचं आपल्याला. डीएक्स लिहिताना डिलीट एक्स म्हणजे हे एक्स चे सहगुणकाची ही जी जागा आहे या जागेवरती डीएक्स लिहिताना 4 आणि 8 या स्थिर संख्या घ्यायच्या तुम्हाला. 4 आणि 8 आणि इथं वाय चे सहगुणक 3 आणि 5 3 आणि 5. ओके. आता पुढचा डीवाय घ्यायचा तुम्हाला. डीवाय घेताना डीएक्स जसाच तसा एक्स म्हणजे एक्स चे सहगुणक 4 आणि 6 या ठिकाणी 4 इथे 6 आहे. इथे वाय चे सहगुणक लिहायचे नाहीत डीवाय मध्ये. ते काय घ्यायचं त्यावेळी 4 आणि 8 घ्यायचे. ते 4 आणि 8 अशा पद्धतीने आपण लिहिलं. आता सोडवणं सोपं आहे बघा. बरोबर. आता डी काढायचा तुम्हाला. तिरकस गुणाकार करायचा. 4 गुणिले 5 4 गुणिले तुमचे हे 5 वजा याचा आणि याचा गुणाकार करायचा 3 गुणिले तुमचे हे 6 बरोबर. हे 4 पंचे 20 हे 6 त्रिक 18 आणि म्हणून 20तनं 18 गेल्यानंतर खाली उरतात 2. हा डी आला तुमचा. डी बरोबर किती आले तुमचे 2. लक्षात घ्या कसा गुणाकार केला. ओके. आता डीएक्स काढायचा आहे तुम्हाला. डीएक्स काढता याचा आणि याचा गुणाकार 4 गुणिले तुमचे 5 तिरकस गुणाकार. नंतर याचा आणि याचा गुणाकार 3 गुणिले तुमचे 8 करा.
ओके, मग आता हे झाले तुमचे 4 पंचे 20 आणि 8 त्रिक 24 आहे की नाही. आता 20तनं 24 आहे, 24 मधनं 20 गेल्यानंतर खाली तुमचे उरतात वजा 4 आणि हा तुमचा काय बाळांनो dx, डी सफिक्स x. ओके, चला आपण आता dy काढूया. म्हणून dy काढताना याचा आणि याचा गुणाकार 4 गुणिले 8 वजा याचा आणि याचा गुणाकार 4 गुणिले 6, ठीक आहे. 8 चोक 32, 8 चोक 32 आणि 4 सक 24, 4 सक 24 आणि 32 मधून 24 गेले खाली उरतात 8. किती उरतात 8. हा तुमचा dy मिळाला. काय मिळाला dy. अशा पद्धतीने डी काढला, dx काढला, dy काढला. आता आपण क्रॅमरच्या नियमानुसार आपण x काढणार आहोत. क्रॅमरच्या नियमानुसार जर x काढायचा झाला तर घ्यायचा असतो dx छेदस्थानी d. याची किंमत काय असते dx छेदस्थानी d. dx किती बाळांनो वजा 4 आणि म्हणून तू लिहिणार वजा 4 छेदस्थानी d. तुम्ही किती काढला 2 काढला म्हणून या ठिकाणी 2 काढला. बघा आता आपण भाग देणार आहोत. भाग देताना कसं आहे ना बे एक बे दुने 4 म्हणजे उत्तर किती आलं वजा तुमचे 2. एक्स बरोबर किती आले वजा 2. तसं आता y काढूया. y काढायचं असेल तर क्रॅमरच्या नियमानुसार y बरोबर dy छेदस्थानी d. dy छेदस्थानी d. dy किती काढलेला या ठिकाणी 8. मग आपण या ठिकाणी 8 लिहूया. छेदस्थानी d. d किती काढलं बाळांनो इकडे 2 आहे. ती 2 किंमत या ठिकाणी ठेवूया. या ठिकाणी किती येणार ते 2 असतील आहे की नाही. b ची किंमत 2 आहे म्हणून भाग द्यायचा बघा. बघून घ्या इकडे या ठिकाणी. मग आता 2 भाग देणार आहे. बे एक बे बे चोक 8 म्हणजेच किती आले 4. याचा अर्थ काय झाला x बरोबर तुमचे किती आले वजा 2 आणि y बरोबर किती आले तुमचे 4. ह्या किमती लक्षात ठेवा. ही तुमची काय आहे उकल आहे क्रॅमरच्या नियमानुसार. बघून घ्या व्यवस्थित स्टेप्स पहा आणि ते किमती व्यवस्थित लिहा. ओके चला. x अधिक 2y बरोबर वजा 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. हे दोन्ही समीकरण आपण क्रॅमरच्या नियमानुसार सोडवतोय. क्रॅमर असा शब्द आहे ना. क्रॅमरचा नियम लक्षात ठेवा. या क्रॅमरच्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. मग एक्सचे सहगुणक डी काढताना आपण एक्सचा सहगुणक या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी तुमचा 2 आहे. या ठिकाणी वायचे सहगुणक इथे 2 आणि वजा 3. 2 आणि वजा 3. ओके चला. आता डीएक्स मध्ये लिहिताना डिलीट एक्स. एक्स चे सहगुणक नाही लिहायचे इथे. त्यावेळेस हे वजा 1 आणि 12 लिहायचे. वजा 1 आणि या ठिकाणी 12 आणि वायचे सहगुणक लिहून टाकायचे 2 आणि वजा 3. 2 आणि वजा 3. ओके आता dy म्हणजे डिलीट y. ही y ची सहगुणकाची जागा आहे. त्या ठिकाणी वजा 1 आणि 12 टाकायची. वजा 1 आणि 12 आणि हे x ची जागा आहे. त्याच्यावर x चे सहगुणक 1 आणि 2 टाकणार आपण. 1 आणि 2 लक्षात घ्या. 1 आणि 2 हे x चे सहगुणक आणि हे y चे सहगुणक होते. पण आपण dy काढत असताना y चे सहगुणक न लिहिता हे आपण या ठिकाणी टाकत असतो. तसंच dx लिहिताना हे x चे सहगुणक असतात. पण ते dx काढताना ते लिहित नाही आपण त्या ठिकाणी. त्याच्याऐवजी हे वजा 1 आणि 12 हे लिहिले आणि इथे y चे सहगुणक 2 आणि वजा 3 टाकले. आणि नुसतं डी काढायचं असेल तर x चे सहगुणक ह्या ठिकाणी आणि y चे सहगुणक ह्या ठिकाणी हे मात्र घेत नाही. हे इकडे वापरत असतो. लक्षात ठेवा. एवढी काळजी घ्यायची. बस आता या ठिकाणी सोडवणार आपण. बरोबर नेहमीसारखे याचा आणि याचा गुणाकार करणार. पाहिजे तर छोटे छोटे कंस करून घेतले ना तर चिन्ह लिहिताना गोंधळ होत नाही. ओके मग 1 आणि वजा 3. 1 वजा 3 नंतर 2 आणि 2. या ठिकाणी 2 आणि 2. पहा मग आता 3 एकाला गुणा. 3 1 3 वजा 3 नंतर 2 दुने 4 वजा 4 आणि दोन्ही समान असल्यामुळे चिन्ह तर वजा किती झाले 7. डी ची किंमत वजा 7 आली. ओके चला आता dx काढूया. dx काढताना सुद्धा आपण असंच करणार. ओके पहा याचा आणि याचा गुणाकार इथे वजा 1 वजा 3 नंतर याचा आणि याचा गुणाकार इथे 2 आणि हे 12
ओके, मग किती झाले इकडे तुमचे 3 1 3 वजा वजा अधिक 3, नंतर हे वजा, हे 12 दुने 24, 3तनं 24 काढायचे, म्हणजे 24 मधनं 3 काढल्यानंतर तुमचे उरतात 21 आणि आलेल्या वजा बाकीला वजा चिन्ह द्यावं लागेल, मोठ्याचं चिन्ह. हा तुमचा dx आहे बाळांनो, आणि म्हणून dx तुमचा 21 आला ह्या पद्धतीने. चला आता आपण dy काढूया. dy बरोबर पहा, आता याचा गुणाकार कंस करा. ओके, आणि म्हणून याचा गुणाकार 1 गुणिले 12 तिरकस गुणाकार, नंतर वजा 1 आणि 2, वजा 1 आणि 2. ओके, पहा मग आता याचा गुणाकार 12 1 12, नंतर ह्याला वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह, वजा वजा अधिक झाले, हे बे 1 बे, म्हणजे 12 मध्ये 2 मिळवले किती झाले 14. हा तुमचा dy आला. ओके, आता x आणि y च्या किमती आपण काढून झाल्यात. तुम्हाला एक x काढायचा आहे. तुम्हाला क्रॅमरच्या नियमानुसार x बरोबर dx छेदस्थानी d बरोबर dx तुमचा वजा 21, छेदस्थानी तुमचे वजा 7 आहे की नाही. 7 1 7 7 त्रिक 21, म्हणजे उत्तर आलं तुमचं 3. वजा वजा पण कटले, याचा अर्थ x बरोबर तुमचे 3 आले असतील, आहे की नाही. दिसत नसेल तर वरती पहा तुम्ही. त्याचबरोबर y बरोबर dy छेदस्थानी d, आहे की नाही. dy आहे तुमचा 14 छेदस्थानी तुमचे d ची किंमत वजा 7, 7 न भाग द्या, 7 1 7 7 2 14, म्हणजे उत्तर किती येईल तुमचे 2 वजा 2. याचा अर्थ x बरोबर 3 आला आणि y बरोबर वजा 2 आले. दिसतंय का बघा व्यवस्थित. ओके, चला मित्रांनो, पुढचं उदाहरण खूप इंटरेस्टिंग आहे. 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि दुसरं 8x वजा 3y बरोबर वजा 2. हे दोन्ही समीकरण क्रॅमरच्या नियमानुसार आपल्याला सोडवायचे असेल तर d काढा, dx काढा आणि dy काढा. d काढताना आता d चे म्हणजे x चे सहगुणक 6 आणि 8, 6 आणि 8, y चे सहगुणक वजा 4 आणि वजा 3, वजा 4 आणि वजा 3. ओके, dx घेताना आपण काय करतो, x चे सहगुणक या ठिकाणी न घेता इकडच्या स्थिर संख्या घेतो, वजा 12 आणि वजा 2. बघा वजा 12 वजा 2 आहे, आणि हे y चे सहगुणक जसेच्या तसे वजा 4 आणि वजा 3 घेतले. तसंच आता dy लिहिताना ही y ची जागा असते ना, त्या ठिकाणी काय घ्यायची असते, वजा 12 आणि वजा 2. dy मध्ये इथे वजा 12 आणि 2 घेतले. ही जागा x च्या सहगुणकांचे 6 आणि 8 ते बरोबर ह्या ठिकाणी घेतली. ओके, आता dx dy आणि d यांच्या किमती आपण डिटर्मिनंट मध्ये किंवा निश्चयकात आपण बघा, तिरकस गुणाकार याचा आणि याचा गुणाकार या ठिकाणी, वजा या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी. हे 6 त्रिक 18 झाले, वजा 18, हे वजा वजा अधिक झाले, 8 चोक 32. 32 मधून हे 18 काढावे लागतील, कारण एकाला वजा आणि एकाला अधिक चिन्ह. 32 मधून 18 गेल्यानंतर 14 उरतात आणि ती d ची किंमत आहे d बरोबर 14. चला dx काढताना तिरकस गुणाकार, हे 2 पद इथे घेतले, वजा हे 2 पद इथे घेतले, कंसात टाकून घेतलेले आपण, लक्षात ठेवा. हे 12 त्रिक 36, ऋण ऋण धन झाले, धन 36, आणि हे ऋण आणि हे ऋण. बघा, हे ऋण ऋण धन आणि पुढचं पुन्हा ऋण, म्हणून हे ऋणच राहणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 4 गुणे किती झाले 8. आता 36 मधून 8 काढल्यानंतर तुमचे 28 उरतात, dx ची किंमत 28 आली. चला आता या पलीकडे dy करताना याचा आणि याचा गुणाकार, तिरकस गुणाकार इथे घेतला तो, वजा या आणि याचा गुणाकार ह्या ठिकाणी टाकला आपण. ओके, 6 दुने 12, हे वजा चिन्ह म्हणून 12 झाले, हे वजा आणि हे वजा, वजा वजा अधिक 12 आणि 8चा गुणाकार, 12 8 96 होतात. 96 ला अधिकचं चिन्ह, 12 ला वजा चिन्ह, म्हणजे 96 मधून 12 गेल्यानंतर 84 उरतात. dy तुमचा 84, dx तुमचा 28 आणि d तुमचा 14. तुम्हाला क्रॅमरच्या नियमानुसार, क्रॅमर हा शब्द इथे असा क्रे पाहिजे, इथे लक्षात घ्या. क्रॅमरच्या नियमानुसार x जर काढायचा असेल तर dx ला d न भागायचं, आणि y जर काढायचं असेल तर dy ला d न भागायचं. दोन्ही ठिकाणी छेदस्थानी ddच आहे. x च्या ठिकाणी dx घ्यायचा, छेदस्थानी d घ्यायचा, y च्या ठिकाणी dy घ्यायचा, छेदस्थानी
डी घ्यायचा. बघा मग आता dx ची किंमत 28 आणि d ची किंमत 14 म्हणजे 28 छेदस्थानी 14, 14चा पाडा 14 1 14, 14 2 28 म्हणून या ठिकाणी 2 आले. y बरोबर dy ची किंमत 84 आहे ती इथं टाकली. छेदस्थानी d तुमचे या ठिकाणी 14 आहे पहा, ही 14 उचलले त्याने या ठिकाणी टाकले. 14चा पाडा 14 1 14, 14 सक 84 म्हणजे y किती आला तुमचा 6, x तुमचा 2 आला, y तुमचा 6 आला. हा जो नियम आहे ह्या नियमाला क्रॅमरचा नियम असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुढचं उदाहरण बघूया. ओके मित्रांनो, पाचवं उदाहरण. 4m अधिक 6n बरोबर 54, 3m अधिक 2n बरोबर वजा बरोबर अधिक 28 dx dy काढायचा. या ठिकाणी m चे सहगुणक, या ठिकाणी n चे सहगुणक. 4 3 6 2. ओके, dx आता या ठिकाणी dm म्हणूया आपण, आहे की नाही, dm म्हणावं लागेल, या ठिकाणी dn म्हणावं लागेल. सोयीस्कर आपण बघा. मग आता dm बरोबर हे तुमचे m चे सहगुणक नाही लिहिणार आपण, हे 54 28 या ठिकाणी घेतले आणि इथे किती येतील तुमचे 6 आणि 2 या ठिकाणी. dn बरोबर हे n चे सहगुणक नाही घेणार, हे 4 3 तर येतीलच इथे तुमचे, पण ही y चे म्हणजे n ची जी जागा असते ही त्याची कोण जागा घेणार, 54 आणि 28 म्हणजे 54 आणि 28 आली. हे नेहमीसारखं तुमच्या लक्षात आलेलं आहेच. आपण बघा d काढतोय आपण या ठिकाणी, म्हणून 4 आणि 2 चा गुणाकार इथे वजा 6 आणि 3 चा गुणाकार या ठिकाणी 4 2 8 झाले, वजा 6 त्रिक 18 झाले. हे 8 अधिक आहे आणि वजा 18 आहेत, म्हणजे 18 मधून 8 गेल्यानंतर वजा 10 उरतात. हे लक्षात आलं तुमच्या. dm या ठिकाणी m करूया आपण, या ठिकाणी सफिक्स m x लिहिला गेला. ओके, चला मग dm बरोबर यांचा गुणाकार करा, तिरकस गुणाकार 54 गुणिले 2 आणि 6 आणि 28 यांचा गुणाकार. ओके, 54 दुनी 108 वजा 28 सक 168, 168 मधून हे 108 काढावे लागतील, त्यावेळेस तुमचे 60 उरतील. मोठ्याचं चिन्ह दिलं म्हणजेच वजा 60 आले. dm तुमचा वजा 60 आला, त्यावेळेस या ठिकाणी dn होणार आहे. आता लक्षात घ्या, y च्या ऐवजी आपला n हा शब्द आला इथे, एवढा बदल आपण करणार आहोत. मग dn बरोबर यांचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार इथे घेतला, याचा आणि याचा गुणाकार इकडे आला, म्हणजे 28 चोक 112 होतात, वजा 54 त्रिक 162 होतात. 162 ला वजा चिन्ह आहे आणि याला अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे 162 मधून 112 काढले तर तुमचे 50 उरतात. आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे dn ची किंमत तुमची वजा 50 आली. ओके बाळांनो, आता क्रॅमरच्या नियमानुसार या ठिकाणी m आणि n म्हणूया आपण. y x आणि y च्या ऐवजी काय आपला m आणि n हे चल आपण या समीकरणात वापरलेला आहे. मग आता तोच बदल आपल्याला इथे सुद्धा करावा लागणार आहे, लक्षात घ्या. ओके, m जर काढायचं असेल तर dm ला d न छेद भागायचं, dm छेदस्थानी d म्हणजे वजा 60 आहेत, त्याला भागिले वजा 10 केलेत, वजा वजा चिन्ह कटणार, 60ला 10 न भाग दिला तुमचं उत्तर 6 येणार, 10 सक 60 होतील. त्याच वेळेस dn काढायचा, आपलं n काढायचा, सॉरी n म्हणजेच dn छेदस्थानी d. जसं y काढताना dy छेदस्थानी d करतो, तसं n काढताना dn छेदस्थानी d बरोबर. dn ची किंमत वजा 50 आहे, छेदस्थानी ही तुम्ही d ची किंमत काढलेली वजा 10 आहे. मग 50 ला 10 न भाग द्या तुम्ही, म्हणजे किती येतील तुमचे 5 येतील, वजा वजा चिन्ह कट होऊन जाणार तुमचं या ठिकाणी. मग या ठिकाणी बाळांनो पुन्हा x आणि y च्या ऐवजी आपण काय म्हणणार, या ठिकाणी m आणि n यांच्या किमती, ही उकल आहे. m ची किंमत काढली तुम्ही 6 ती लिहिली आणि n ची किंमत काढली ती 5 या ठिकाणी घेतली. आता शेवटचं उदाहरण आहे बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, शेवटचं उदाहरण आहे पहा. 2x अधिक 3y बरोबर 2, x वजा y छेदस्थानी 2 बरोबर 1 छेदस्थानी 2. ओके, हे समीकरण जसंच तसं इथं लिहिलं. याच्यात थोडासा चेंज करतोय आपण. याच्यात काय केलं बघा, ह्या 2 ने x ला गुणलं, 2 गुणिले x म्हणजे 2x वजा तुमचे y आणि पूर्णला भागिले 2 झाले, बरोबर तुमचे 1 छेदस्थानी 2. इकडचे छेदस्थानी असलेले 2 आणि छेदस्थानी असलेले 2 कट केल्यानंतर किती उरले तुमचे 2x वजा y बरोबर 1. मग ते खाली लिहिलं 2x वजा y बरोबर 1. आपण काय करणार, d काढणार, dx काढणार आणि dy काढणार. d काढताना x चे सहगुणक दोन्ही इथे घेतले, y चे सहगुणक इथे लिहिले बघा, हा 3 आहे, याचा हा वजा 1 इथे घेतला. नंतर dx येताना आता हे x ला डिलीट मारतो आपण, हे x च्या जागेवरती, त्या जागेवर काय टाकतो, हे 2 आणि 1 टाकले, राईट.
आणि वायचे सगुणक 3 आणि वजा 1 या ठिकाणी बरोबर घेतले. आता डीवाय घेताना हा वायची जागा असते त्याला डिलीट मारतो, त्याच्या जागेवर 2 आणि 1 घेतो, 2 आणि 1 टाकले आणि एक्सचे सगुणक जसेच तसे 2 2 हे बघा, हे 2 आणि 2 या ठिकाणी टाकले. बस आता हे सोडवायचं नेहमी सारखं. हे बघा, हे तिरकस गुणाकार आणि हे तिरकस गुणाकार, हे दोन्हीचा गुणाकार ह्या 2 कंसात वजा या दोन्हीचा गुणाकार ह्या 2 कंसात बे 1 बे वजा 2, हे वजा चिन्ह 3 दुने 6, दोन्हींना वजा चिन्ह आहे म्हणजे वजा 2 आणि वजा 6 म्हणजे दोन्हींची बेरीज करायला लागेल, ती आली तुमची वजा 8 आहे की नाही, म्हणून तुमचा डी किती आला वजा 8 आला. ओके, आता डीएस घेताना पुन्हा हे दोन्हींचा गुणाकार इथे आणि हे दोन्हींचा गुणाकार इथे, मग बे 1 बे वजा 2 आहे की नाही, आणि हे वजा चिन्ह ह्या ठिकाणी 3 1 3 इथे, दोन्हींना समान चिन्ह आहे म्हणून बेरीज करणार, 3 आणि 2 किती 5 झाले आणि ते वजा 5 येणार ह्या ठिकाणी आहे की नाही. चला आता डीवाय घेताना ह्या दोन्हींचा गुणाकार ह्या कंसामध्ये वजा चिन्ह, ह्या दोन्हींचा गुणाकार इकडे घेतला, तिरकस गुणाकार आहे की नाही. बे 1 बे इथे लिहिलेत, हे वजा चिन्ह बे दुने 4. बघा आता 2ला अधिकचं चिन्ह 4ला वजा चिन्ह म्हणजे वजाबाकी करणार, 2तनं 4 नाही पण 4तनं 2 काढले तुमचे 2 आले, पण मोठ्याचं चिन्ह वजा 2 लिहिलं. मग आपण ही जी 8 काढलेली किंमत आहे वजा 8 ती कोणाची किंमत आहे, डी ची किंमत, म्हणून डी ची किंमत वजा 8 लिहिली. ही वजा 5 किंमत कोणाची आहे, डीएक्स ची, म्हणून डीएक्स ची किंमत वजा 5 लिहिली. आणि शेवटची वजा 2 किंमत कोणाची आहे, डीवाय ची, म्हणून डीवाय ची किंमत वजा 2 लिहिली. ह्या तिन्ही किमती लिहिणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर क्रॅमर नावाचा शास्त्रज्ञ त्यांनी लावलेला हा जो नियम आहे तो लिहिणार. एक्स बरोबर डीएक्स भागिले डी असं लिहितो, डीएक्स भागिले डी, डीएक्स ची किंमत तुमची वजा 5 ती ठेवली, छेदस्थानी डी, डी म्हणजे तुमचे वजा 8 ते हे घेतले. आता याच्यात काही कट होत नाही, फक्त वजा वजा चिन्ह कट झालं म्हणजे 5 छेदस्थानी 8 जशीच्या तसे तुमचे भागच गेला नाही त्याला. तसंच वाय घ्यायचं तुम्हाला, डीवाय छेदस्थानी डी, डीवाय ची किंमत वजा 2 आहे, छेदस्थानी हे तुमचे वजा 8, वजा वजा चिन्ह कट केले म्हणजेच 2ने भाग दिला, बे 1 बे बे चोक 8 म्हणजे 1/4 आले, लक्षात घ्या. मग एक्स ची किंमत 5 छेदस्थानी 8, वाय ची किंमत 1 छेदस्थानी 4, मग एक्स आणि वाय इथं घेतलेत, त्यांच्या किमती ह्या दोन्ही किमती ह्या ठिकाणी टाकले, ही त्याची काय आहे, उकल आहे. अशा पद्धतीने हा सराव संच ह्या ठिकाणी समाप्त झाला, संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची उदाहरणं बघूया. धन्यवाद.